आपल्याला कल्पना आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या जो मृदा अधिकारीच्या 670 जागांची जी भरती निघाली होती त्याचा पेपर फुटीचा प्रकार अमरावती येथे ड्रीमलँड येथे घडला आहे। तर यामध्ये काही अटक झाल्या होत्या, तिथल्या काही विद्यार्थ्यांना अटक झाली होती, TCSचे काही अधिकाऱ्यांना अटक झाली होती आणि त्यामध्ये मृदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी आहेत ते अजूनही फरार आहेत आणि सगळ्यांचा आरोप आहे आणि पोलिसांचंसुद्धा म्हणणं आहे की त्यांनीच त्या विद्यार्थ्यांना कॉपी आणून दिली। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही लहान लहान पॅजेंना पकडता, ज्या अर्थी विभागाचा अधिकारी कॉपी आणून देतो त्या अर्थी याच्यामध्ये खूप मोठा खोळ आहे, खूप मोठा रॅकेट आहे, संपूर्ण विभाग यामध्ये सहभागी तर नाही अशी आमची एक आशंका आहे। कारण या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, यांनी एक्झाम सुरू व्हायच्या अगोदर जे प्रायव्हेट सेंटर आहेत म्हणजे TCSचे अथॉराइज सेंटर जे नाहीत ते प्रायव्हेट सेंटर एक्झामसाठी देण्यात येऊ नये म्हणून वारंवार जे चव्हाण म्हणून मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव आहेत त्यांना पत्रव्यवहार ईमेल सगळं केलं होतं। मात्र त्यांनी यांना रिप्लाय दिला की त्या सेंटरवर एक्झाम होईल, मात्र ते पारदर्शकपणे होईल याची त्यांनी हमी दिली होती त्यांना मेसेजवर। तर याचा अर्थ असा आहे की म्हणजे याचा सगळ्याचा विद्यार्थ्यांचा आमचा आरोप आहे की यामध्ये हे सरकारसुद्धा यामध्ये सामील आहे, सरकारचे अधिकारी सामील आहे। आणि आज आपण बातमी बघितली की 25 ते 30 लाख रुपये एका जागेसाठी दिले म्हणून कबूल जबाब दिलेला आहे। 670 जागा गुंजले 25-30 लाख जर केले तर 200 कोटी रुपयांचे जवळपास भ्रष्टाचार चालला आहे। लहान लहान गोष्टीवर ईडी लावणारे हे सरकारने आता आपल्याच या खात्यावर ईडी लावावी आणि 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती काढावी। हे 200 कोटी रुपयात हे सरकार या इलेक्शनच्या निवडणूक वापरणार आहे का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।